आज ते पार्सल बोलतात. नारायण दामशेला कुठल्या वार्डातून उभं केलं त्याही. कविता शिंगवा नेरळमधली कुठे उभे केले? कलम पंचायत समितीला. मग तुमचं पार्सल कुठलं आहे ते तुम्ही बोलता आयात केलेले आहेत. मग तुम्ही का उमरोली वार्डातून फॉर्म भरला होता? मधुकर घारे हे अतिशय चुकीचं वक्तव्य केलेलं आहेत. ते आम्हाला कुठल्याही शिवसैनिकांना मान्य नाही आहेत. जो पार्सल बोलतात ते तर पार्सल 2012ला मनोहर शेठ थोरवे ह्याच आमच्या पंचायत समिती वार्डातून गौरकमत पंचायत समिती वार्ड होता त्यावेळी निवडून आलेले आहेत ना. आत्तापर्यंत त्यांनी एवढा विकास तिथं केला आहे आमदार साहेबांच्या माध्यमातून, तर ते विरोधकांना बघवत नाहीत. श्वेता प्रसाद थोरवे ह्या उमेदवार आमच्या लाडुलीच्या स्थानिक माहेर आहे त्यांचं आणि ते आमच्याच वार्डातले आहेत. आज मनोहर शेठ थोरवे आज हक्काने सर्व कार्यकर्ते बोलतात का मनोहर शेठ थोरवे यांचीच सुनबाई पाहिजे. म्हणून आम्ही सर्वांनी एक दिलाने सांगितलं का आम्हाला तुमचीच सुनबाई इथं उमेदवार पाहिजे आणि ती आम्ही 100% तिथं निवडून आणणार. आज विरोधक जो प्रचार करतात तो अतिशय चुकीचा आहे. आज ते पार्सल बोलतात. नारायण दामशेला कुठल्या वार्डातून उभं केलं आहे त्याही. पात्रज वार्डामधला माणूस कलममध्ये उभा केला आहे. कविता शिंगवा नेरळमधली कुठे उभे केले? कलम पंचायत समितीला. मग तुमचं पार्सल कुठलं आहे? ते पार्सल आम्ही का तसंच ठेवणार आहेत का? त्यांना पण त्यांच्याच जागेवर पाठवणार आहेत. आम्ही आमच्या कामाच्या जीवावर म्हणजे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेब यांच्या कार्याच्या जीवावरती आम्ही 100% ही शीट जवळजवळ 700 मतांनी निवडून आणणार. हे मधुकर घारे यांना चॅलेंज देतो. त्यांनी आज तुम्ही बोलता आयात केलेले आहेत. मग तुम्ही का उमरोली वार्डातून फॉर्म भरला होता? आज तुम्ही उमरोली वार्डातून फॉर्म भरता, तुम्हाला तिथं संधी मिळाली नाही. तुम्ही बोलले होते पंचायत समितीला मी 100% उमेदवार आहे. बीड तुम्हाला का डावललं गेलं? त्याचं तुम्ही आत्मचिंतन करावं. आणि जगदीश ठाकरे मागच्या वेळेस निवडणुकीला सामोरे गेला तेव्हा त्याला पाडण्याचं काम हातावर हात देऊन शक्ती घेतल्या तेव्हा त्याला पाडण्याचं काम कोणी केलं त्याचं आत्मचिंतन त्यांनी करावं.